चला, सर्व विद्यार्थ्यांचं कडूकार मॅथमॅटिक्स युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण आज प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करतो आहे. प्रॅक्टिस सेट 5.3 हा खूप इझी आहे. 5.1 5.2 तुम्हाला सर्वांना समजलं आणि 5.1 आणि 5.2 जवळपास याच्यासारखाच, म्हणजे या एकमेकांना तो निगडीत आहे, एकमेकांना रिलेटेड आहे. तर मी पहिला क्वेश्चन रीड करतोय, काय म्हणते त्या क्वेश्चन मध्ये बघा. Write the sample space S and number of sample point N of S. आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे, कोणता तरी एखादा एक्सपेरिमेंट दिलेला असेल त्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट N of S फॉर ईच ऑफ दी फॉलोइंग एक्सपेरिमेंट. ऑल्सो राईट द ABC in the set form. Also write event A, B, C in set form and write N of A, N of B, N of C. म्हणजे जो कोणता तुम्हाला सॅम्पल स्पेस किंवा एक्सपेरिमेंट दिला असेल त्याच्यामध्ये काही इव्हेंट झालेले आहे, त्याच्यामध्ये काय घडलेले आहे, काही इव्हेंट घडलेले आहे आणि त्या इव्हेंटचे N of A, N of B, N of C आणि त्याचे सेट पण लिहायचे आहे तुम्हाला. पहिली गोष्ट तर इव्हेंट कशाला म्हणते. एखाद्या सॅम्पल स्पेस मध्ये जर एखाद्या सॅम्पल स्पेस मध्ये एखादी वेगळी काहीतरी गोष्ट घडत असेल त्याला इव्हेंट असे म्हणते. मी एखादा एक्झाम्पल देतो. मला एक सांगा, एखाद्या ठिकाणी एखादं फंक्शन होऊन राहिलं, एखादा हॉल आहे, एखादा लॉन आहे, तिथे काय होऊन राहिलं, एक फंक्शन होऊन राहिलं. त्या फंक्शन मध्ये एका मुलीने किंवा एखाद्या मुलाने एक डान्स केला, तर काय घडला तिथे, इव्हेंट घडला. बरोबर आहे. आणखी एखाद्या मुलाने तिथे काय केलं, एक गाणं म्हटलं खूप छान प्रकारे, तिथे काय घडला, तो इव्हेंट घडला. म्हणजे एका मोठ्या प्रोग्राम मध्ये जे छोटे छोटे गोष्टी घडल्या त्याला आपण काय म्हणतो, इव्हेंट घडला असे म्हणतो. आपण मग आपल्या मित्राला सांगतो, अरे यार काय त्या प्रोग्राम मध्ये खतरनाक इव्हेंट घडला एक, असं सांगतो ना आपण. बस तशाच प्रकारे हा इव्हेंट कार्यक्रम आहे. ठीक आहे. चला सर्वांनी लक्ष द्या. आता आपण मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये शिकणार आहोत. इथे तुम्हाला जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे, जो काही तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो दिलेला आहे 1 डाईज रोल. एक डाय फेकली आणि एक डाय फेकल्यानंतर त्याचा सॅम्पल स्पेस मी तुम्हाला शिकवलेला आहे याच्या आधी, तो म्हणजे 1, 2, 3, 4, 6. सर्वांना समजलं असेल मला असं वाटते. किती नंबर्स आहेत त्याच्यामध्ये, 6. म्हणजे N of S ची व्हॅल्यू 6 झाली. 3 मार्क्स साठी एक्झाम्पल येते. ठीक आहे. चला आता इव्हेंट आहे, जो मी बोललो ना इव्हेंट घडला. आता बघा, हा एक सॅम्पल स्पेस आहे, याच्यामध्ये काय इव्हेंट घडला बघा, लक्ष द्या ना. आणि त्या इव्हेंट मध्ये जे काही नंबर्स येतील, जे काही एलिमेंट्स असतील, ते कशाने लिहायचे, ए आणि बी आणि सी इथंच लिहिलेला इव्हेंट ए. म्हणजे ऑब्विसली ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. ओके. काय, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. याच्यामधले सर्व इव्हन नंबर लिहायचे आहे. पहिली गोष्ट तर इव्हन नंबर माहिती पाहिजे. मग आपल्याला आता आपण 10th स्टँडर्डचे स्टुडंट आहोत, एवढा बेसिक कन्सेप्ट आपल्याला यायला पाहिजे. इव्हन नंबर म्हणजे असा नंबर की ज्या नंबरला 2 ने भाग जातो किंवा 2च्या टेबल मध्ये येतो. सांगा कोणते रे, किती झाले टोटल. मग N of A ची व्हॅल्यू किती झाली. त्याचप्रमाणे बी इव्हेंट, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड म्हणजे ज्याला 2 ने भाग जात नाही, विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. असे कोणते याच्यामधले, 1, 3, 5. चला गुड. N of B इज इक्वल टू किती आहे. इव्हेंट सी, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. पहिली गोष्ट तर प्राईम नंबर म्हणजे काय, असा नंबर की जो फक्त आणि फक्त स्वतःच्याच टेबल मध्ये येतो आणि त्याला 1 ने भाग जातो, त्याला आपण प्राईम नंबर असे म्हणतो. आणि सर्वात छोटा आणि पहिला प्राईम नंबर हा 2 आहे, 1 नाही. हे लक्षात ठेवायचं. 1 इज नॉट अ प्राईम नंबर, 2 इज अ प्राईम नंबर. मग 2, 3, 5, 7 पासून तिकडे हे सगळे प्राईम नंबर आहे. म्हणजे सी या सेट मध्ये काय लिहिणार मी, याच्यामधला प्राईम नंबर 2, 3, 5. बघा ना, हे तिघही असे आहे की जे फक्त आणि फक्त स्वतःने किंवा 1 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. म्हणजे N of C ची व्हॅल्यू किती होणार, 3. 3 मार्क्स साठी येते. एवढं इतकं सोपं आहे प्रोबॅबिलिटी.
ठीक आहे, मला असं वाटते सर्वांना हे समजलं असेल आणि माझी सर्व विद्यार्थ्यांना जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज हा व्हिडिओ जे विद्यार्थी खरोखर गरजू आहे किंवा ज्यांना या जे आपण शिकवतो आहे यांना खरोखर कामाचं आहे त्यांच्यापर्यंत प्लीज शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू. लक्ष चालू. चला सर्वांचं लक्ष माझ्याकडे. आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन इथे घेतो आहे. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सर्वांना समजला असेल आणि सेकंड क्वेश्चन काय म्हणते बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे पेज नंबर 121 वर. एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की जो कोणी ऑनलाईन बघत असेल त्यांनी प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी टेक्स्टबुक घेऊन व्हिडिओ बघायचा जेणेकरून त्याला खूप चांगल्या प्रकारे समजेल. ओके, तर बघा आपण आता काय म्हणतो सेकंड क्वेश्चन. मी इथे काय लिहिलेलं आहे, 2 dice are rolled simultaneously. हे बघा, 2 dice are rolled simultaneously. हा काय झाला, रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे, या हातात एक डाईस आहे, या हातात एक डाय आहे, दोन्ही डाईस अशा फेकल्या, सायमल्टेनियसली फेकल्या. कशा फेकल्या, सायमल्टेनियसली फेकल्या. आणि तुम्हाला याचा सॅम्पल स्पेस मी याच्या आधी लिहून दिला असेल बेसिक मध्ये. ठीक आहे, सर्वांकडे तो असेल, ज्यांच्याकडे नाही आहे प्लीज त्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ बघायचा आहे. आणि बघा काय म्हणते, 2 dice are rolled simultaneously. याचा सॅम्पल स्पेस अशा प्रकारचा बनतो पूर्ण 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 5 2 6 कुठपर्यंत 6 6 पर्यंत. ठीक आहे, आता याच्या n of s ची व्हॅल्यू ती तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे 36. म्हणजे टोटल हा पूर्ण एक मोजायचा, नाही तर मग हा 1 2 3 4 असं नाही, हा पूर्ण एक मोजायचा 1 2. ठीक आहे, टोटल असे 36 आहे. ओके, आणि याच्यामध्ये इव्हेंट सुद्धा दिलेला आहे, 3 इव्हेंट आहे ABC. तर ते पण बघूया आपण. सर्वांचं लक्ष माझ्याकडे प्लीज, सर्वांनी इकडे बघा. The sum of the digit on upper faces is multiple of 6. Sum of the digit on, sum of the digit. बघा हे जे आहेत ना हे डिजिट आहेत, हे काय आहेत, डिजिट आहेत. सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस. ठीक आहे, हे अप्पर फेसेस यांची सम ही मल्टिपल ऑफ 6 असली पाहिजे, म्हणजे 6च्या टेबलमध्ये येणारी असली पाहिजे असंही म्हटलं तरी चालेल, किंवा त्याला 6 ने डिवाइड झालं पाहिजे असंही काहीतरी चालेल. ओके, बघा आता हे किती येते, 2 येते. 1 + 1 2 येते. हे मल्टिपल ऑफ 6 आहे का, चुकून पण नाही आहे. एवढं काही प्रत्येक बघायची गरज नाही, आपण सगळे हुशार आहे तेवढे. हा बघा 1,5 बरोबर ना, कारण 1 + 5 6 होते ना रे बाबा. आता येणारच नाही, आपण येणार नाही, चुकून पण नाही येणार. व्हेरी गुड. उसके बाद में बोलो भाई 3,3. उसके बाद में बोलो 4,2. वेरी गुड. 5,1. 6. हो एक मिनिट. 7 10. हा 6,6 नाही येत काय, कारण 6 + 6 12 होते आणि तो मल्टिपल ऑफ 6 आहे. ठीक आहे, किती झाले टोटल, 1 2 3 4 5 6. टोटल n ऑफ a ची व्हॅल्यू किती झाली, 6 झाली. अशा पद्धतीने लिहायचं, हे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचं. ठीक आहे, चला आता बघा ठीक आहे. इव्हेंट बी, द सम. चला सर्वांचं लक्ष माझ्याकडे. इव्हेंट बी मध्ये बघा काय म्हणते, द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 10. सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 10. मिनिमम म्हणजे कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्त चालेल का, हो. मी काय म्हटलं बघा, लक्ष द्या, हा महत्वाचा क्वेश्चन आहे, इथे तुम्ही कन्फ्युज होता. सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 10. मिनिमम 10, कमीत कमी 10 आली पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त चालेल का. याच्यासाठी मी उदाहरण देतो तुम्हाला एक चांगल्या प्रकारे. मॅक्झिमम 10 किंवा मिनिमम 10. आता एखाद्या वेळेस मी जर म्हटलं, माझा एक मित्र आहे, समजून घ्या, एक एक्झाम्पल देतो मी चांगलं, की त्याला जर मी म्हटलं की मला 500 रुपीजची गरज आहे, मी त्याला मागायला गेलो. ठीक आहे, तो देणार का, चुकून पण देणार नाही, तुमच्यासारखाच आहे तो. देणार का, नाही देणार, बिलकुल देणार नाही. मग तो काय म्हणेल, मग मी त्याला खूप रिझल्ट सांगितलं, खूप मला म्हणजे मी त्याला विनंती केली, रिक्वेस्ट केली, माझं अडचण सांगितली. तो काय म्हणेल, मला असं कर यार, तू 100 रुपीज घेऊन जा. मग मी काय म्हणेल त्याला, नाही 100 रुपीज तर मध्ये तर नाही जमणार,
मला कमीत कमी मिनिमम 200 तरी पाहिजे, मिनिमम 200 तरी पाहिजे, मी त्याला असं म्हणेल. मग मला त्याने 199 दिले तर चालणार का? बिलकुल नाही चालणार. मी मिनिमम 200चा आकडा त्याच्यासमोर बाउंड्री ठेवलेली आहे, बरोबर आहे. पण त्याने जर मला 201 दिले, 201 रुपये दिला, किंवा 210 दिले, 210 रुपये त्याने मला दिले तर चालणार का? यस चालणार. 200 दिले तर चालणार का? यस चालणार. पण 190 दिले तर चालणार का? बिलकुल चालणार नाही, कारण मी मिनिमम 200 म्हटलंय, बरोबर आहे. तसंच म्हणता मिनिमम 10. मग 10 पेक्षा जास्त, चला सांगा कोण कोण आहे 10 पेक्षा जास्त? 4 कुठे? 4 6 हा 4 6 5 व्हेरी गुड. बोले 6 4 हा 5 6 6 5 6 6 अजून 6 झाले. 1 2 3 4 5 6. ओके बढिया. चला एन ऑफ बी ची व्हॅल्यू टोटल आली 6 माझी. चला इव्हेंट सी हा कन्सेप्ट समजला ना तुम्हाला मिनिममचा. इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होते, तर तुम्हाला मी जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते पैशाचं ते तुम्ही रिकॉल करायचं. ठीक आहे. चला द सेम डिजिट ऑन द अप्पर फेसेस. याच्यामध्ये सेम डिजिट कुठे आहे? सेम डिजिट वाला चला व्हेरी गुड. 1 1 2 2 4 4 हळू रे. हा चला एन ऑफ सी किती आहे? सर्वांना समजलं असेल मला असं वाटतं. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. थँक्यू. 2 मिनिटं. चला थर्ड नंबरचा क्वेश्चन घेतोय आपण. सेकंड तुम्हाला सर्वांना समजला. हा थर्ड पण खूप इझी क्वेश्चन आहे. 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. बघा ना एक्सपेरिमेंट काय करतोय आपण? 3 कॉइन 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. आपण 3 कॉइन फेकणार आहे वन टाइम मध्ये सायमल्टेनियसली. ठीक आहे, एकाच वेळेस. मग मी कसं बनवणार याचा सॅम्पल स्पेस रे बाबा? एस इज इक्वल टू माहिती आहे तुम्हाला किती येत होते? 8 येत होते. किती येत होते? 8. आपण शिकलेलो बेसिक मध्ये मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. सर्वात पहिले एच टी टी. आता इथे प्रत्येक ठिकाणी टी टी टाकत जायचं. बघा एच टी एच 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 टी. आता इथे एच एच टाकत जायचं. एच टी 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 एच टी 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 एच. हे टोटल 8 झाले असेल. बघा एन ऑफ एस इज इक्वल टू 8. एन ऑफ एस किती झाले? 8. बरोबर. हा झाला सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस ची व्हॅल्यू. आता इव्हेंट बघूया. खूप सोपं आहे. टू गेट ऍटलिस्ट टू हेड. आता मी तुम्हाला ऍटलिस्ट लिहू नका, प्लीज लिहू नका, पहिले समजून घ्या. हा एक शब्द आहे ऍटलिस्ट आणि एक शब्द आहे ऍट मोस्ट. या 2 शब्दांमधला डिफरन्स सांगतो मी. आता आपण ऍटलिस्ट जर म्हटलं, ऍटलिस्ट 2 जर म्हटलं मी, तर तुम्ही काय करता? 2च्या आधीचे नंबर घेता 1 किंवा 2. मी जर म्हटलं सर ऍटलिस्ट 10, तुम्ही म्हणता 1 2 3 4 5 6 7 9. बरोबर आहे ना? कमीत कमी म्हणजे 9 पर्यंत असंच ना? हे चुकीचं आहे पूर्णपणे. ऍट मोस्ट 10 तर तुम्ही काय करता? 10 पेक्षा जास्त ऍट मोस्ट जास्तीत जास्त घ्या म्हणते. चुकीचं आहे. मी काय बोललो बघा, लक्ष द्या मी काय म्हणतोय. मी एक एक्झाम्पल देतो या दोन्ही गोष्टींसाठी. याच्या आधी पण मी दिलेला आहे तुम्हाला मिनिमम साठी एक एक्झाम्पल. आता समजून घ्या. ओके आपण ऍटमोस्ट आणि ऍटलिस्ट या 2 वर्डला खूप चांगल्या प्रकारे समजून घेणार आहे. आणि जेव्हाही शब्द आला तेव्हा तुम्ही काय करायचं? ते उदाहरण आठवायचं, ते एक्झाम्पल आठवायचं. बघा मी काय बोललो. माझा एक मित्र होता, तो माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला मी हे शर्ट 500 रुपीज 500 रुपयाचं घेतलं. मी म्हणेल काही लावतं का हे असं? हे शर्ट हे 500 रुपयाचं शर्ट. ते आपण आपल्या मित्राच्या कोणत्याही गोष्टीत उणिवा काढतोच. तुम्ही आम्ही सगळे सारखेच, बरोबर आहे. तसंच मी पण मी त्याला म्हटलं हे 500 रुपयाचं होऊच शकत नाही, हे 500 रुपीजचं असूच शकत नाही. असं शर्ट तर मी तुला 300 रुपयात आणून देतो म्हणतो ना आपण. पहा मी काय म्हटलं. तो म्हणेल नाही माझं शर्ट असं आहे, माझे शर्ट असं आहे, माझे शर्ट तसं आहे, माझे शर्टले हे आहे, माझे शर्टले ते आहे, मी इथून आणलं तिथून आणलं. बरं ओके. मग मी काय म्हणेल त्याला, बरं ठीक आहे तू एवढा म्हणतोच आहे आता,
तर हे जास्तीत जास्त 400 रुपयाचे शर्ट आहे. पहा मी काय बोललो, जास्तीत जास्त 400, ऍटमोस्ट 400, जास्तीत जास्त 400 रुपयाचे शर्ट आहे, त्याच्यापेक्षा जास्त असूच शकत नाही. म्हणजे 401 रुपयाचं असेल का? बिलकुल नाही. जास्तीत जास्त ऍटमोस्ट 400, म्हणजे 400च्या खालच्या व्हॅल्यू आहे तर ते 300च, पण तू एवढा म्हणतोय तर ते 400 रुपये, जास्तीत जास्त 400, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग तुम्हाला जर मी म्हणत असेल ऍटमोस्ट 10, तुम्ही 10 किंवा 10च्या आधीचे नंबर घेणार किंवा जास्त घेणार. समजलं? पक्का? कधीच विसरणार नाही तुम्ही, मला असं वाटते. आता ऍटलिस्ट बघा, ऍटलिस्टचं उदाहरण मी तुम्हाला याच्या आधीच दिलं पैशाचं. मी एका माझ्या मित्राकडे गेलो पैसे मागायला, त्याने मला म्हटलं पैसे नाही आहे. मी त्याला किती मागितले होते? 500 रुपये मागितले होते, बरोबर आहे. त्या 500 रुपयापैकी तो मला म्हणे पैसेच नाही आहे. मी त्याला माझं जे काही आहे रडगरानं ते सांगितलं, अडचण सांगितली, तर तो म्हणे मला 100 तरी घेऊन जा. ठीक आहे म्हणे 100. मी म्हटलं नाही जमणार, कमीत कमी यार मला 200 तरी पाहिजे. मग 200 पेक्षा कमी जमणार का? मग मी म्हणत आहे ऍटलिस्ट 2, तर 2 पेक्षा जास्त चालेल का? हो, पण त्याच्यापेक्षा कमी चालेल का? नो. ठीक आहे, ऍटलिस्ट समजलं असेल सर्वांना आता मला वाटते. आता टू गेट ऍटलिस्ट 2 हेड, याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त हेड पाहिजे. कुठे आहे? एच एच एच, व्हेरी गुड. एच टी एच, ओके. एन ऑफ ए इज इक्वल टू 4. चला सेट बी. टू गेट नो हेड, हे तर सोपंच आहे, कोणात हेड नाही आहे, एकच आहे ना तो. म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 1. चला इव्हेंट सी. सी इव्हेंट बघा. टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन, दुसऱ्या नंबरच्या कॉइन वर हेड पडते म्हणते. कोणता असा? हा आहे का? आहे ना? HHT ना? THT, व्हेरी गुड. ठीक आहे, एक अजून पॉइंट सांगतो तुम्हाला. इज इक्वल टू 4. बऱ्याच मुलांना कर्ली ब्रॅकेट काढता येत नाही, कसं तरी बिलकुल हे असं काहीतरी काढून ठेवून देतात. तर प्लीज असं नका करू, प्रॅक्टिस करा कर्ली ब्रॅकेटची. काहीच नाही, खूप सोपं आहे. इकडनं काढायचं असेल तर असं आहे, आणि इकडनं जर मला काढायचं असेल तर असं आहे. प्रॅक्टिस करा, कर्ली ब्रॅकेट काढता यायला पाहिजे. इन फ्युचर मध्ये पण तुम्हाला खूप काही काम पडणार आहे या कर्ली ब्रॅकेटचं. ठीक आहे, सर्वांना मला असं वाटतं क्वेश्चन समजला असेल. प्लीज सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. थँक्यू. चला, सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष माझ्याकडे. आपण क्वेश्चन नंबर 4 घेतो आहे. ज्या क्वेश्चनचे मी काही पार्ट्स इथे लिहिलेले आहे जे आपल्याला महत्वाचे आहे, त्या क्वेश्चनला मी रीड करतो, सर्वांना समजेल अशीच अपेक्षा करतो. खूप इझी क्वेश्चन आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की चॅप्टरच खूप इझी आहे, पण समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, लॉजिकल चॅप्टर आहे. बघा काय म्हणतोय. 2 डिजिट नंबर आर फॉर्म, 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट. 2 digit number are formed. 2 digit numbers are formed using digit 0, 1, 2, 3, 4, 5. ह्या सर्व डिजिटचा वापर करून आपल्याला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे, 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आहे. असे किती नंबर फॉर्म होईल म्हणते? विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट. म्हणजे कोणते? 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5. हे काय झाले? रिपिटेशन. ते विदाउट म्हणते तो. ठीक आहे, तर त्याचा सॅम्पल स्पेस आपण बनवूया पहिले. चला लक्ष द्या, मस्त क्वेश्चन आहे, बढिया. पहा, 1 0 बनते, 1 2, 1 3, 1 5, 2 0, 2 1, 2 3, 2 5, 3 0, 3 2, 3 5, 4 0, 4 1, 4 2, 4 3, 4 5, 5 0, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 बनणार का? नाही, बिलकुल नाही बनणार, कारण विदाउट रिपिटेशन म्हटलेलं ऑलरेडी त्याने. ठीक आहे, एन ऑफ एस काही सुटलं का?
एन ऑफ एस किती आहे रे बाबा टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 नंबर आहे टोटल या सर्व डिजिट पासून बनवले आपण विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट एखादा म्हणेल सर 02 01 04 हे 2 डिजिटचा नंबर आहे काय नाही ना 1 डिजिट आहे ना हा ठीक आहे चला पहा मग आता लक्ष द्या ए सेट इव्हेंट दिलेला आहे तुम्हाला ए त्या इव्हेंट मध्ये काय म्हणतोय तो द नंबर फॉर्म इव्हन हे जे नंबर 25 नंबर आपल्याला मिळालेले आहे याच्यामधले इव्हन नंबर आपल्याला सेट ए मध्ये लिहायचे सांगा कोणता कोणता 10 12 34 हळू जरा हळू एखादा नंबर सुटून जाऊ शकते काही घाई करायची गरज नाही 42 नंतर ठीक आहे म्हणजेच एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती आले समजलं ठीक आहे चला इव्हेंट बी हा सर्वांना समजला एकदम इझी क्वेश्चन आहे हे मोजून घेऊ एकदा टॅली करून घेऊ आपण 2 2 4 2 6 2 8 2 10 12 करेक्ट आहे चला द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3 द नंबर इज फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3 या 25 नंबर मधले असे कोणते नंबर आहे की जे डिव्हिजिबल बाय 3 आहे बघा ना हा बिलकुल पण नाही हा आहे 12 ला डिवाइड होते ना 3 ने हा चला व्हेरी गुड 15 व्हेरी गुड 21 24 30 नाही 30 नंतर डायरेक्ट 42 वर कशाला का बरं याच्यातले 3 डिवाइड होतच नाही काय कोणालाच नाही होत बरोबर आहे डायरेक्ट 42 ला होते ना हा 42 हा 45 हा 45 नंतर हा 51 व्हेरी गुड नंतर 54 एन ऑफ पी इज इक्वल टू 4 2 6 2 8 आणि 9 टोटल 9 नंबर झाले बरोबर आहे आता हे पूर्ण तुमच्या जवळ जर जागा बुक मध्ये जर जागा असली तर हा पूर्ण सेट असा कंप्लीट लिहायचा इथून सुरू करून असा पूर्ण कधी एखाद्याला वाटेल असंच लिहा लागते का असं काही नाही माझ्याकडे ते मी माझ्या जागेच्या हिशोबाने मी ते लिहितो आहे ठीक आहे ओके आता इव्हेंट सी लिहिणार आहोत मी काय म्हणते पहा इव्हेंट सी मध्ये काय होत आहे द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50 ग्रेटर दॅन 50 मग 50 चालते का नाही ना हा मग कोण 51 52 54 55 पण आहे ना सॉरी 55 आहेच ते नाही त्याच्यामध्ये एन ऑफ सी कितना आ गया भाई सबको समझा होगा ठीक आहे इतकं सोपं आहे सर्वांना समजलं असेल असं मला वाटते ठीक आहे प्लीज टेक दी स्क्रीनशॉट चला 4th नंबरचा क्वेश्चन सर्वांना समजलेला आहे आता आपण 5th नंबरचा क्वेश्चन बघूया याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी हे क्वेश्चन लिहिलेले आहे इथे जे तुमच्या क्वेश्चन मध्ये आहे जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहिलेलं आहे हे मी इथे लिहिलेलं आहे आणि यालाच आपण आता एक्सप्लेन करणार आहोत बघा काय म्हणते फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन फॉर्म 2 पर्सन असणारी एन्व्हायरमेंट कमिटी आपण फॉर्म केली कमिटी माहितीये ना तुम्हाला टीम असते एक संघटना असते ठीक आहे त्याच्यामध्ये 2 पर्सन टाकणार आहोत आपण किती पर्सन 2 तर आपल्याकडे बघा 3 मेन आहे हे बघा आणि 2 वुमेन आहे बरोबर ना 3 मेन आणि 2 वुमन आहे बरोबर आता याच्यातले आपण एक मेन घेतला एक वुमन घेतली किंवा दोन्ही वुमन घेतल्या किंवा दोन्ही मेन घेतले अशी काहीतरी कमिटी आपल्याला फॉर्म करायची पहा मी इथे फॉर्म करून दाखवतो तुम्हाला
एस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस बघा कसा बनणार. आपण पहिले एक काम करा, त्याने असं थोडी मेन्शन केलेलं आहे इथं की तुम्ही 2 मेनच घ्या किंवा 2 वुमनच घ्या, असं काही मेन्शन आहे का याच्यामध्ये? नाही. आपण कसंही घेऊ शकतो. बघा ना कसं, आपण याला एक M1 M2 M3 म्हणूया. हे बघा M1 M2 M3 आणि W1 आणि W2 म्हणजे पहिला मेन, दुसरा मेन, तिसरा मेन, पहिली वुमन, दुसरी वुमन. समजलं? ठीक आहे. हा लक्ष द्या, हे दोघं घ्या पहिले M1 M2. आता हे दोघं घ्या M1 M2 M3. समजलं का? हे बा M1 M2 M1 M3 M1 M2 M3 बरोबर ना. आता नाही W1 W2 घेऊन टाकू ना पहिले W1 W2. आता याच्यासोबत M1 W1 M1 W2. चला दुसरा मेन घ्या W1 हा M2 W2 W2 बरोबर. चेक करून घेऊ आपण. हे बघा या दोघा जणांची कमिटी बनली. या दोघांची बनवली का ऑलरेडी? चेक करा. हो, या दोघांची बनवली का? हे इथे आहे ना. हा बरोबर आहे. त्यानंतर W1 W2. एखादा म्हणून सर W2 W1 घ्या ना. W2 W1 घेणार का आपण? अरे तर पर्सन तर सेमच येऊन राहिले ना. म्हणजे काय हे पहिल्या नंबरला घेतली दुसऱ्या नंबरला घेतली असं काही आहे का त्याच्यामध्ये? नाही आहे ना. मग ते कसं होणार? नाही होणार. ठीक आहे. आणि हा हे दोघं घेतले, हे दोघं घेतले, हे दोन घेतले. चेक करा M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. ओके. हा चला N of S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 झाले. बरोबर ना. चला सर्वांना समजलं का रे बाबांनो? हा मस्त क्वेश्चन आहे, बढिया क्वेश्चन आहे. पहा देअर मस्ट बी. आता मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये ऍटलिस्ट आणि ऍट मोस्टचा अर्थ सांगितला होता, तो इथे कामात पडणार होता. ठीक आहे. देअर मस्ट बी कंपल्सरी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त चालेल का? 100% चालेल. बरोबर ना. ठीक आहे. ऍटलिस्ट एक वुमन. बघा एक कुठे वुमन दिसते तुम्हाला? इकडे आहे का कुठे? हे बघा W1 W2. पुढे कमीत कमी एक पाहिजे. म्हणजे एक असली तरी चालते, त्याच्यापेक्षा जास्तही चालते. हा M1 W1 M1 W2. पुढे M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. हा N of A इक्वल टू 7. सर्वांना समजलं? चला बी सेट 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्म. एक लेडीज आणि एक जेंट्स. बघा कुठे आहे? इथे आहे का कुठं? M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. तुमच्याकडे जागा असेल तर पूर्ण असं कंबाईन लिहायचं आहे पूर्ण. ठीक आहे. N of B इज इक्वल टू 6. चला इव्हेंट सी. खूप मस्त बढिया. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. याच्यामध्ये वुमन पाहिजेच नाही. हे बघा M1 M2 M1 M3 M2 M3. तर N of C किती आहे?
3 आहे. चालेल ना? समजलं सर्वांना? हो की नाही? चला n of a, n of b, n of c आणि सेट लिहिला आपण. चला ठीक आहे. नंबरचा क्वेश्चन सर्वांना समजला असेल. आपण 6 नंबरचा क्वेश्चन इथे घेतोय. आता बघा काय म्हणतो आहे, 1 coin and 1 die are thrown simultaneously. एका हातात कॉइन घेतला, एका हातात डाय घेतली, वरती फेकला. ठीक आहे, सोबत सायमल्टेनियसली फेकला. तर ऑब्विसली मला सांगा, कॉइन जेव्हा फेकते तेव्हा हेड आणि टेल पडते, आणि डाय जेव्हा फेकते तेव्हा 1 ते 6 नंबर पडते. 1 2 3 4 5 6. मग असं नाही होईल का हे पॉवर आहे H1 H5 H6 T1 T2 T3 T4 T5 T6 म्हणजे n of s किती येते? इतकं सोपं. चला, इव्हेंट A टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. हेड पण पाहिजे आणि ऑड नंबर पण पाहिजे. कोणता इथे हेड? हेड मध्येच जायचं, टेल मध्ये जायचंच नाही. H1 H5 वन ऑड नंबर नाही का? n of a is equal to 3. चला इव्हेंट बी बघा काय म्हणतो आहे, टू गेट हेड ऑर टेल. काही चालते, हेड ऑर टेल अँड इव्हन नंबर, म्हणजे हेड आणि टेल मधले ज्याच्यासोबत इव्हन नंबर असेल. कोण आहे रे? H2 H4 H6 T किती झाले? n of b is equal to 6. चला C set. Number on the upper face is greater than the 7. Number on upper face is greater than 7 and tail on the coin. बघा मी पुन्हा रीड करतो. नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. 7 पेक्षा नंबर मोठा पाहिजे अँड टेल ऑन द कॉइन. आहे का असं कोणी? मग याच्यात काय येईल? नल. मग n of c ची व्हॅल्यू 0. समजलं? इतकं सोपं आहे. सर्वांना समजलं? चला प्लीज टेक दी स्क्रीनशॉट. सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी की आता आपण बघा, लक्ष द्या. 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 आपण इथे क्लोज केला. यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 आहे. सेम कंडिशन रिपीट आहे, फक्त थोडासा कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड आहे. ठीक आहे, प्लीज या व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे, आणि जितक्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जे त्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे. थँक्यू. तो वीडियो को आखिरी तक देखना और जो चैनल पे नए हैं चैनल को सब्सक्राइब करना.